नमस्कार, मी गिरीश निकम. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाचा राजकीय रिपोर्ट आपण बघणार आहोत. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सामनातून स्पष्ट संकेत दिलेत. आता सैनिकही तयार झालेत. मात्र सेनापतींचं नेमकं कधी ठरणार आणि मुंबईत कुणाचं पारडं जड आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ठाकरे बंधूंची युती फिक्स. सामनाचं युतीवर शिक्कामोर्तब. सैनिक एकत्र, सेनापतींचं ठरणार कधी? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात स्पष्ट संकेत दिले. एवढंच नाही तर तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे गटाचं मुखपत्र सामनाच्या पहिल्या पानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो छापून युती फिक्स असल्याचा संदेश दिलाय. तर युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकारांना बोलावून मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल वक्तव्य केलंय. खरं तर 2 महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यातच उद्धव ठाकरेंनीही शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता युती फिक्स असल्याचं म्हटलं जातंय. मात्र युतीच्या चर्चा सुरू असताना मनसेनंही मतांची चाचपणी सुरू केली आहे. आमच्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे. त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं. राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत मनसे आणि शिवसेनेचं संख्याबळ कसं बदलत गेलं पाहूयात. 2007 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक होते तर शिवसेनेचे 84. 2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले तर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या घटून 75 इतकी झाली. 2017 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक विजयी झाले तर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. 2017 मध्ये निवडून आलेल्या मनसेच्या 7 नगरसेवकांपैकी सर्व नगरसेवकांनी पक्षांतर केलंय तर ठाकरे गटाच्या 50 पेक्षा जास्त नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. तर विधानसभा निवडणुकीतही मनसे आणि ठाकरे गटाला जोरदार झटका बसलाय. त्यामुळे अडचणीत आलेला ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर भाजप आणि शिंदे गटानं मात्र सावध भूमिका घेतली आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. मराठी मतांना एकत्र आणण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे कालच बोललो, रोज थोडं बोलायचं. तुम्हाला हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो 2 भावांमध्ये दिसत नाहीये. खरं तर उद्धव ठाकरेंनी मनसे आणि शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे सैनिकांचं ठरलं असलं तरी सेनापती एकतेचा झेंडा कधी फडकवणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणशिंग कधी फुंकणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. युतीची घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच आता राज ठाकरेंचे एक मिश्किल वक्तव्य समोर आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर चाललोय असं मिश्किल उत्तर पत्रकारांना दिलंय. राज ठाकरे घरातून बाहेर जात असताना त्यांनी पत्रकारांना बोलावलं आणि मातोश्रीवरच चाललोय असं मिश्किल उत्तर दिलंय. काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी टाकलेल्या या गुगलीमुळे चर्चेला उधाण आलंय. दरम्यान युतीच्या चर्चेसोबतच एकला चलोरीची देखील चाचपणी केली जाते का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण मनसेच्या सावध भूमिकेत प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार करण्यात आले. दोन्ही राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू केली. मुंबई महापालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या हालचाली सुरू झाल्यात. तर 13 जूनला मनसेची पुन्हा गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे.
गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे. त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजेत, आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं. बघा, मनसेचं प्लॅन ए आणि प्लॅन बी काय आपण पाहूयात. राजकीय ताकदीबाबत चाचपणी सुरू झालेली आहे. 36 विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतला गेला. रिक्त पदं, पक्षाची स्थिती, अपेक्षित बदल याचा अहवाल सादर करण्यात आला. मतदारसंघाबाबत नवे अहवाल देखील आता सादर केले जाणार आहेत. मनसेच्या आधीच्या जागा आणि मराठी पॉकेट्स तपासण्याचे प्रयत्न सुरू. वळूयात आपण शरद पवारांच्या महत्त्वाच्या विधानाकडे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढलाय. नेमकं शरद पवार काय म्हणाले आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मवियाला खिंडार पडणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ठाकरेंची युती मवियाला खिंडार. ठाकरेंची दुखरी नस पवारांनी दाबली. ठाकरे बंधूंच्या युतीवर पवारांचं भाष्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यामुळे युतीच्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युतीच्या चर्चेवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंचं कौतुक करत राज ठाकरेंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवून खोचक टोला लगावलाय. शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये होणारे गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होतं, त्यात त्यांना यश येतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही, त्याचा फायदा मवियाला मिळू शकतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील सकारात्मक असल्याचं चित्र आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावल्यानं मनसेनंही पवारांना उत्तर दिलंय. पवार साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले किंवा राजकीय पटलावरचे खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे मोठा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या, त्यामुळे त्यांचं आणि त्याचबरोबर त्यांची राजकारणाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते जे काही बरोबर बोलतात त्याच्या बरोबर उलटं असतं, त्यामुळे तुम्ही तसं घ्या. एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांच्या सभांना गर्दी होते आणि मतं मिळत नाही, आणि एकीकडे तुम्ही सांगता की राज ठाकरे साहेबांनी काय त्यांच्या महाआघाडीत यावं म्हणजे त्याचा फायदा महाआघाडीला होईल. म्हणजे ही दुटप्पी भाषा नाही का त्यांची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्याचं कारण काय ते पाहूया. प्रादेशिक पक्ष असल्यानं मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरणार. मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मवियात मतभेदाची शक्यता आहे. मनसेमुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम मतं देखील दुरावण्याची भीती आहे. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यात अडचणीची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मवियात वादाची ठिणगी पडली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरते. त्यात आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खाडा पडणार की किमान समान कार्यक्रमावर मवियात चौथा भेडू सहभागी होणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता ठाकरेंच्या युतीवर पंकजा मुंडे काय बोलत आपण पाहूया. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी चर्चा आहे त्याच्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कुठेच अडचण येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशात आणि राज्यातही आमचंच सरकार आहे असे त्यांनी म्हटलंय. भाजपला कुठेच अडचण येण्याचं काही कारणच नाही. भाजप आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष आहे जगात आणि बहुतांश राज्यामध्ये आणि देशामध्ये आमचं तिसऱ्यांदा सरकार, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे. त्यामुळे भाजपला काही अडचण होईल
असं मी त्याच्याविषयी विचार करत नाही. आणि ते दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ते विचारांनी ते निर्णय घेतील. बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसची. पवार काका पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात आमदार अमोल मिटकर यांनी मोठं विधान केलंय. पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा असं मिटकर यांनी नमूद केलंय. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल. अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. पुढच्या राजकीय रिपोर्टकडे, राहुल गांधींच्या गंभीर आरोपांकडे. विधानसभा निवडणुकीतील महायुतीचं यश पुन्हा एकदा वादात सापडले. राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निवडणूक घोटाळ्याचा आरोप केलाय. मात्र हा घोटाळा कसा केला जातोय, त्याचे राहुल गांधींनी सांगितलेले 5 टप्पे कोणते आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. महाराष्ट्राच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग. राहुल गांधींचा आर्टिकल बॉम्ब. निवडणूक घोटाळ्याचे 5 टप्पे. महाराष्ट्र के लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है, वो आपको बता देंगे. लोकसभेला जोरदार मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीची विधानसभेला जोरदार पिछेहाट झाली. तर भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. एवढंच नाही तर राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणुकीत घोटाळा कसा केला जातो त्याचे 5 टप्पे जाहीर केले. निवडणुका कशा चोराव्या याचं विधानसभा निवडणूक हे उदाहरण आहे. लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लूप्रिंट म्हणजे 2024ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. पहिली स्टेप, निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंबंधीच्या पॅनलशी छेडछाड. दुसरी स्टेप, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदारांचा समावेश. तिसरी स्टेप, मतदानाची टक्केवारी फुगवा. चौथी स्टेप, भाजपसाठी अडचणीच्या जागेवरच सर्वाधिक बोगस मतदान. 5वी स्टेप, मतदार याद्या आणि सीसीटीव्हीचे पुरावे लपवा. लोकशाहीची पायमल्ली करून निवडणूक जिंकणं हे मॅच फिक्सिंग सारखंच आहे. ते वाढलेले मतदार त्या प्रत्येकाने दुबार तिबार 4-4 वेळेला वेगवेगळ्या बूथमध्ये आपली नावं नोंदवलेली आहेत. आता आपल्या देशाच्या कायद्याप्रमाणे कुठल्याही नागरिकाला कुठेही मतदान करण्याचा हक्क मिळू शकतो, त्याला नाव नोंदवायचा अधिकार असतो, पण त्यांनी राहण्याचे पुरावे दिले पाहिजेत. खरं तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात 41 लाख मतदार वाढल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. एवढंच नाही तर महाराष्ट्रात 9,54,00,000 मतदार असताना 9,70,00,000 मतदार कुठून आले असा सवाल राहुल गांधींनी केलाय. हाच धागा पकडून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला. आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं. पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत.
त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132, शिंदे गटाला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. तर ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. लोकसभेत मार खाल्लेल्या महायुतीनं विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवलं. त्यामुळे स्मवियानं निवडणुकीच्या निकालापासूनच महायुतीच्या विजयावर शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच मुद्द्यावर गाजलं. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी निवडणूक फिक्सिंगचा मुद्दा उपस्थित केल्यानं पावसाळी अधिवेशनही याच मुद्द्यावर गाजणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान खासदार राहुल गांधींनी केलेले आरोप भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेत. काँग्रेसनं वारंवार खोटे आरोप करून निवडणूक प्रक्रियेची बदनामी केली असा ठपका देखील निवडणूक आयोगानं ठेवला आहे. बघा, निवडणूक आयोग काय म्हणतंय की शेवटच्या 2 तासात सरासरीपेक्षा कमी मतदान झालं असं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे. मतदान प्रतिनिधींसमोर मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अंतिम मतदार यादी सर्व पक्षांना दिली जाते असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलंय. मतदार यादीवरील आरोप निराधार आणि कायद्याचा अपमान करणारे आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. आता नितेश राणेंच्या दाव्याकडे. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो असं मोठं विधान भाजपचे मंत्री नितेश राणेंनी केलंय. आदित्य ठाकरेंबाबत नितेश राणेंनी विधान केलंय. दिनो मोरी या प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा सुरू असल्याचं देखील नितेश राणेंनी म्हटलं. खरं म्हटलं तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे. कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे. नितेश राणेंच्या आरोपानंतर पुढची बातमी आता मुंबईतून. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात आता ईडीच्या कारवाईत 7 लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. तर 22 बँक खाती आणि डीमॅट अकाउंटमधील ₹1.25 कोटी देखील गोठवण्यात आले. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रं देखील सापडल्याचा ईडीनं दावा केला आहे. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांसह अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर देखील ईडीनं छापा टाकला होता. होता लाडकी बहीण योजनेकडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना देण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 5 लाख महिलांनी मात्र KYC पूर्ण केलं नसल्यानं त्यांना मात्र हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. तर पहिले पैसे आले, आता बँकेत गेलती, पण बँक म्हणाली आता पैसे तुमचे बंद पडले. तर आम्ही म्हणलं चालू करू, तर ते चालू होईना. तर काय करा म्हणाले, ते KYC करा म्हणाले. तर मला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, त्यासाठी मला बँकेकडून फोन आला होता की KYC करा. मी KYC केली, पण माझे पैसे आले नाही. बाकीच्या महिलांचे पैसे आले. आता बातमी आहे सगळ्यांची चिंता वाढवणारी. कारण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 595 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद झाली. यात पुण्यात सर्वाधिक 31 रुग्ण आहेत, मुंबईत 28, पिंपरी चिंचवडमध्ये 7 तर ठाण्यात 6 रुग्ण आढळले. दरम्यान कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. संख्या बघतो आपण राज्यातील. पुण्यामध्ये 31, मुंबई शहरात 28, नवी मुंबईत 4, कल्याणमध्ये 3, ठाण्यात 6, साताऱ्यात 1, कोल्हापूरमध्ये 1, सांगलीमध्ये 1, संभाजीनगरमध्ये 1 तर परभणीमध्ये देखील 1 कोरोना रुग्ण आढळला. आता देशभरातील स्थिती पाहूया. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 6,000च्या जवळ पोहोचली आहे. आता 5,755 ॲक्टिव्ह रुग्ण देशात आहेत. सर्वाधिक 1,806 रुग्ण केरळमध्ये सापडलेत. गुजरातमध्ये 717, दिल्लीत आहे 665, तसंच कर्नाटक राज्यात 444 रुग्णांची नोंद झाली.
देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी ठरली आहे, कारण 5 वर्ष मृत्यूचं थैमान घालणारा हाच कोरोना आता चिमुरड्यांच्या जीवावर उठलाय. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. कोरोना उठला चिमुरड्यांच्या जीवावर. कोरोनानं वाढवलं पालकांचं टेन्शन. अमेरिकेत वर्षभरात 150 मुलांचा मृत्यू. देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली आहे. त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट मुलांसाठी किती धोकादायक आहे पाहूया. कोरोना उठला मुलांच्या जीवावर. ओमायक्रॉनचे JN1, LF7 आणि NB181 या सब व्हेरियंटच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला. WHO नुसार NB181 हा कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट. डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या व्हेरियंट नंतर मुलांनाही कोरोनाची लागण. लहान मुलं प्रामुख्यानं SARS-CoV-2 व्हायरसचा शिकार. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. अमेरिकेत कोरोनामुळे 150 मुलांचा मृत्यू. कोरोना लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते. साहजिकच त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आईवडिलांचे किंवा इतर जे काही वैद्यकीय कर्मचारी आहेत त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो. दरम्यान SARS-CoV-2 आणि NB181 या कोरोना व्हेरियंटमुळे पालकांचं टेन्शन वाढलंय. आता पालकांनी मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी ते पाहूया. काय खबरदारी घ्यावी? मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात. मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत. तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. कोरोना कसा जीवावर उठला आपण ते पाहिलं. आता पुढची बातमी महाभयंकर संकटाची आहे. कोविड नंतर एक नवीन घातक व्हायरस जगाच्या उंबरठ्यावर आहे. HKU5 COVID-2 असं या व्हायरसचं नाव आहे. या व्हायरसमुळे कोविडपेक्षा जास्त मृत्यूचं तांडव घडू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हा विषाणू वटवाघळांमध्ये आढळला आहे, मात्र हा विषाणू भविष्यात मानवासाठी धोका निर्माण करू शकतो असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. तर हा विषाणू प्रथम चीनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात वटवाघळांमध्ये आढळला. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी त्याची ओळख पटवली. ही तीच प्रयोगशाळा आहे जिथून COVID-19 लीक झाल्याचा संशय आहे. ही बातमी अशावेळी आली आहे जेव्हा आशिया खंडातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन, थायलंड आणि भारतात कोरोना विषाणूचा प्रकरणं ही वेगानं वाढत आहेत. भारतातही सक्रिय रुग्णांची संख्या 5,000पेक्षा जास्त झाली. बातम्यात आता पावसासंदर्भात. मुंबई आणि रायगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. काही ठिकाणी अगदी विजांसह वादळासह पाऊस येईल असा अंदाज आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन आता IMDनं केलं. 24 घंटे के लिए हमने जो वार्निंग दिया है वो इट इज़ अ येलो अलर्ट. और बीच में अभी अब एज यू कैन सी इन द रडार पिक्चर ऑल्सो बीच में एक स्पेल आया है जो इंटेंस था, उसके लिए हमने रेड अलर्ट ये 2-3 घंटे के लिए दिया है, विच वी कॉल इट एज अ नाउकास्ट वॉर्निंग. वेधशाळेच्या अंदाजानंतर पुढची बातमी आता पुण्यातून. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पाऊस झालाय. IT पार्क हिंजवडी हा वॉटर पार्क झालाय. काही मिनिटं आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्यानं तुंबलेत.
काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, दुचाकी देखील वाहून गेल्यात। शांतीनगर टेल्को रोड परिसरात देखील तुफान पाऊस झाला आहे, त्यामुळे पाणी साचलंय। पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नाली सफाईची कामंही योग्य पद्धतीने झाली नाहीत, असा आरोप आता स्थानिक नागरिकांनी केलाय। आपण दृश्य बघतोय की IT पार्क कसा वॉटर पार्क झालेला आहे, किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। या पाण्यामध्ये काही दुचाकी देखील वाहून गेलेल्या आहेत। महापालिकेच्या कामाची देखील यामुळे पोलखोल झालेली आहे। हिंजवडी शांतीनगर भागातील आपण दृश्य बघतोय, भोसरी भागातील देखील दृश्य बघतोय, किती मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचलेलं आहे। मात्र यामुळे महानगरपालिकेने गटारीची कामं व्यवस्थित केली नाहीत, हे देखील समोर आलेलं आहे। तर रायगड जिल्ह्याकडे उरणमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आहे, रस्त्या पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली। सकाळपासूनच उरणमध्ये पावसाचं वातावरण होतं आणि दुपारी 1 वाजल्यापासूनच तुफान पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या। आपण ही दुपारची दृश्य बघतोय, साधारणतः 2:30 वाजता दरम्यानची ही दृश्य। पावसामुळे गाड्या देखील अनेक पाण्याखाली गेलेल्या आहेत। उरण शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले। दुपारपासूनच मुसळधार पावसाला उरणमध्ये सुरुवात झाली होती। या दमदार पावसामुळे उरणमधील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं। रायगड जिल्ह्यानंतर आपण आता मुंबईत बघा काय चित्र आहे। मुंबईच्या उपनगरात देखील आज मुसळधार पाऊस झाला। घाटकोपरसह चेंबूर, वाशी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। त्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। दुपारी 2:15 वाजता दरम्यानची ही दृश्य आहेत। सखल भागात पाणी साचलं होतं। बघा आता भांडूपमधील दृश्य आपण बघतोय। भांडूपमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना तसंच वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। दुपारी 12:50 दृश्य आहे ती आपण बघतोय। भांडूपमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि याच पाण्यातून वाट काढत वाहनधारक पुढे जात होते। आता आपण कल्याण डोंबिवलीचं काय चित्र बघा। या परिसरात देखील पावसाला तासभर हजेरी लावली होती, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। दुसरीकडे या तासाभराच्या पावसानं मात्र KDMCच्या नाले सफाईच्या दाव्याची मात्र पोलखोल केलेली आहे। डोंबिवली पश्चिम भागामध्ये रस्त्यावर गुडघावर पाणी साचलं होतं। दरवर्षी या ठिकाणी पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, मात्र महापालिकेकडून रस्त्याबाबत कोणती उपाययोजना केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली। आता वसई विरार भागात बघा काय चाललंय। इथं देखील जोरदार पाऊस झाला आहे। 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे। अगदी विजांसह जोरदार वाऱ्यासह इथे पाऊस झालेला आहे। त्या पावसामुळे सकल भागात पाणी साचलं होतं। दुपारी साधारणतः 1 वाजेदरम्यान काय चित्र ते आपण बघतोय। या पावसामुळे रस्ते वाहतूक देखील या परिसरात मंदावली होती। आता आपण पुणे जिल्ह्याकडे भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कड्यावरचा धबधबे प्रवाहित झालेत। मुसळधार पावसामुळे डोंगरकडे हिरवाईने नटलेत। याच डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं जे रूप आहे ते आणखीनच खुललेलं आहे। पर्यटकांची पावलं देखील आता या भागाकडे वळत आहेत। भीमाशंकर नंतर आपण जाऊया कोकणात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसात पावसानं दडी मारली होती, मात्र आंबोलीच्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसते। आज शनिवार असल्यानं पर्यटक मोठ्या संख्येने या भागात आले होते। आंबोलीत सध्या आल्हाददायक वातावरण आहे। धबधब्यावर पर्यटक मनसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। कोकणात सगळ्यांना माहिती आहे, कोकण ही देवभूमी आहे
माझी मिसेस कोकणातली आहे, माझं देवदर्शन राहिलं होतं, अनायसे आलोच आहे, तर म्हटलं जे मुख्य टुरिस्ट स्पॉट आहे, जे आकर्षण आहे कोकणातलं, तर त्याला व्हिजिट करूया. ॲज युजल जसं तुम्ही म्हणालात कोकण कसं वाटतं, तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने परत राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा घटक आहे. तर त्याच्यामुळे इट्स ऑलवेज सिम्स टू बी स्पेशल कोकण फॉर ईच अँड एव्हरीवन. आता वळूया आपण गौतमीच्या डान्सकडे. रिमझिम पावसात गौतमी पाटीलनं डान्स केलाय. तिनं डान्सचा व्हिडिओ शेअर देखील केलाय. त्यामुळे पावसाळ्यातील गौतमीचा हा डान्स पाहून तिचे चाहते देखील खुश झाले. राज्यभरातील पावसाच्या आपण बातम्या पाहिल्या. पुढे आता इतर बातम्यांकडे. बातमी एक आता गुन्ह्याची. नांदेड जिल्ह्यातून उधारी थकवली असेल तर काय होतं याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मात्र नांदेडमध्ये उधारीवरून दोस्तीत कुस्ती झाली. मित्रानं उधारीचे पैसे परत केले नाहीत म्हणून एकानं चक्क अगदी नवी कोरी इनोव्हा कारच जाळून टाकली आहे. पाहूया त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट. मित्राकडून उधार पैसे घेतले, ताबडतोब परत करा. जर तुम्ही तुमच्या मित्राकडून उधारीवर पैसे घेतले असतील तर आज आत्ता ताबडतोब पैसे परत करा, अन्यथा तुमच्या गाडीची अशी अवस्था होऊ शकते. ही आग लागलेली अगदी नवी कोरी कार आहे इनोव्हा. 25 ते 30 लाखांच्या या चकचकीत इनोव्हाला आग कशी लागली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही कार आपोआप पेटली नसून तिला पेट्रोल टाकून चक्क जाळण्यात आलंय. होय होय होय, ही लाखो रुपयांची कार चक्क जाळण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मित्राकडून घेतलेल्या उधारीचा आणि कार जाळण्याचा काय संबंध? तर ऐका. नांदेडमध्ये एका युवकानं उधार घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्याचा मित्र संतापला. मित्राला अद्दल घडवण्यासाठी त्यानं थेट मित्र चालवत असलेली नवी कार स्वाहा केली आहे. या दोन ड्रायव्हर मित्रांच्या वादात मालकाचं मात्र लाखो रुपयांचं नाहक नुकसान झालंय. की माझ्याकडे बाळासाहेब जाधव हा व्यक्ती ड्रायव्हर आहे आणि त्याचा भासा विक्रम राठोड आहे. विक्रम राठोडने आरोपीकडून 1.5 लाख घेतले होते म्हणे, आरोपीचं असं म्हणणं आहे. आणि बाळासाहेब जाधव यांनी हमी घेतली होती की तो पैसे नाही दिले तर मी देईल. आता ते त्यांचं पैशाचं काय व्यवहार आहे की त्यामुळे माझी गाडी इथून नेलेत सर त्यांनी आणि चोरी करून जळवून टाकले. गाडी मालक मंजित पवार यांच्या इनोव्हा गाडीवर सध्या बाळासाहेब जाधव हे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. बाळासाहेब जाधव आणि आरोपी दिनेश राठोड यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. म्हणूनच बाळासाहेब यांना अद्दल घडवण्यासाठी राठोड यानं बाळासाहेब चालवत असलेली मंजित पवारांची गाडी जाळून बदला घेतलाय. विशेष म्हणजे दिनेश राठोड हा देखील यापूर्वी मंजित पवारांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळंच त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं आश्चर्य व्यक्त होतंय. त्यांची इनोव्हा गाडी वाहन क्रमांक BQ 6332 ही दिनांक 3/6/25 रोजी सकाळी त्यांचे ओळखीचा माणूस दिनेश राठोड यांनी त्यांना चावी मागून घेऊन गेले आणि तुला काय करायचं ते करून घे अशा प्रकारचं त्यांना सांगितलं. आणि त्या ठिकाणी त्याने जाऊन पाहिलं तर त्यांची इनोव्हा गाडी ही संपूर्ण जळालेल्या अवस्थेत दिसली. राठोड यास आम्ही ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली आणि मान्य कोर्टाच्या आदेशानुसार त्याची पुढील कार्यवाही केलेली आहे. मित्राला अद्दल घडवता घडवता टोकाचं पाऊल उचलणारा हा मित्र आज गजाआड झालाय. त्यामुळे मित्राला मदत करताना एकदा नव्हे तर 10 वेळा विचार करा. कारण मैत्रीत मोजमाप नसावं. मैत्रीत व्यवहार आला की वाद होतात. 2 मित्रांच्या वादात तिसऱ्याला नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे मैत्रीचं नातं राखा, उधारीचं नातं संपवा, नाहीतर मित्राचा राग पेट्रोल बनायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. नांदेड नंतर गुन्ह्याची बातमी आता पुण्यातून.
शिरूरमध्ये 3 अर्धवट जळालेले मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती. मात्र या तिहेरी हत्याकांड प्रकरणी आता पोलिसांनी 12 दिवसात आरोपीला अटक केली. महिलेच्या हातावर असलेल्या टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. त्या आधारे आरोपी गोरख बोखारे याला अटक झाली. आरोपी गोरख हा मृत महिलेच्या बहिणीचा दीर आहे. मृत महिला आणि तिच्या नवऱ्यात नेहमी भांडण होत होती आणि या दरम्यान गोरख बोखारेबरोबर तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तिने लग्नासाठी तगादा लावला. या तगादाला कंटाळून आरोपीनं या महिलेला आणि तिच्या 2 मुलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पेट्रोल टाकून 3ही मृतदेह जाळून टाकले. पुण्यातून अहिल्यानगरला जाणाऱ्या रोडला उजवीकडे एक निर्जन स्थळामध्ये 3 शव अर्धवट जळाले असे मिळून आले होते. या मयत महिलाच्या हातात खूप काही 2-3 गोंधळ होते. गोंधळवाल्याकडे तपास करण्यात आला होता. वादविवादामुळे त्यांनी त्या महिलाचा स्ट्रँग्युलेट करून गळा दाबून त्याची हत्या केली. त्याला पेटण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे जे शव होते आपल्याकडे ते शव अर्धवट जळालेली अवस्थामध्ये आपल्याला आढळून आले होते. पुढची बातमी आता यवतमाळमधून 4 टवाळखोरांनी एसटीच्या चालकाला आणि वाहकाला मारहाण केलेली आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यवतमाळ अमरावती मार्गावर ही घटना घडलेली आहे. एसटीला जाण्यासाठी रस्ता सोडत नसल्यानं चालकानं हॉर्न वाजवला आणि या कारणावरून समोरच्या टवाळखोरांनी एसटी रोखली आणि चालकाला वाहकाला मारहाण केली. वाहकांच्या हातातील 10,360 रुपये देखील कोणीतरी लंपास केले. या प्रकरणी आता यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आता पुढच्या बातमीकडे. मुलगी नको या बुरसटलेल्या मानसिकतेनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेर वासिनीला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ करण्यात आला. ही घटना सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात घडलेली आहे. पीडितेनं आपल्या बाळाला घेऊन या विवाहितेनं बीड गाठलं आणि बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपभीती सांगितली आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता या महिलेच्या सासरकडच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचा विवाह पिंपळा सौदागरीतील IT क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदन शिवेशी झाला. मुलगी जन्माला का घातली म्हणून पतीसह सासू सासरा आणि दिरानं छळ केला. वेळीच पीडितेनं बीड गाठल्यानं तिची वैष्णवी हगवणे होता होता वाचलेली आहे असा सूड उमटतो. डिलिव्हरी झाली माझी 2024ला. बाळ झाल्यानंतर सासू त्रास देत होती मुलगी झाली म्हणून. घरातले पूर्ण मला मानसिक ताण आणि शिवीगाळ करत होते लोक आणि जेवायला पण देत नव्हते. माझ्या बाळाकडे बघून मला न्याय मिळाला पाहिजे. निहाल चंदन शिवे ही 30 वर्षीय महिला आहे आणि तिने तिच्या पती, तिच्या सासू सासरे आणि दीर यांच्या विरुद्ध शारीरिक छळ केला आणि मुलगी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक पडताळणा केली अशा प्रकारची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आणि यामध्ये अतिशय उत्कृष्ट तपास करून जर या घटनेची सत्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येईल. आता पुढच्या बातमीकडे. बातमी रायगडमधून. समुद्राच्या पाण्यातून मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं डंपरची वाहतूक सुरू होती. दापोलीत हे सगळं थरार पाहायला मिळालाय. बघा, रत्नागिरी जिल्ह्यातली बातमी आहे. दापोलीतील हरणे बंदरात जेट्टीचं काम सुरू आहे. जेट्टीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळून अपघातग्रस्त झाला. या कामासाठी हरणे बायपास येथून सिमेंटचे ट्रायपॉड यांची वाहतूक केली जात होती. समुद्राला भरती असताना सामानाची वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यातूनच धावत होता. या डंपरवरील चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यानं समुद्राच्या पाण्यातून डंपर वेगानं नेला. मात्र दगडाला डंपर आदळल्यानं मोठा अनर्थ टळला. आता एक धक्कादायक बातमी. 5 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण व्यापाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक मृत्यू झालाय. हा व्यापारी तरुण आपला दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी बोलत होता. त्याचवेळी तो अचानक बेशुद्ध झाला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत तरुणाचं वय 30 वर्षांच्या आसपास. सुरतमधील ही धक्कादायक घटना आहे.
गेल्या काही काळातील अशा जर आपण घटना पाहिल्या तर कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. साखरपुड्यानंतर अवघ्या 5 दिवसात या तरुणाचा मृत्यू झालाय, त्यामुळे हळहळ व्यक्त होते. पाहूयात एक वेगळी बातमी. बाबा वेंगांची भाकीत अचूक ठरत असल्यानं त्यांच्या भविष्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता जून महिना आणि एकूणच 2025च्या वर्षातल्या त्यांच्या भाकितांनी अनेकांना धडकी भरलेली आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. 7 जून नंतर जगाचे 2 तुकडे. बाबा वेंगांच्या भाकितानं हादरलं जग. जून नंतर 2025 मध्ये कोणती आपत्ती? जगातील सध्याची युद्धस्थिती, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीनं लोकांची झोप उडवली आहे. बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा या महिलेनं आतापर्यंत अनेक भाकितं केली आहेत. ती सगळी खरी ठरली आहेत. आता 7 जून 2025 रोजीसाठी बाबा वेंगानं केलेल्या भविष्यवाणीनं अनेकांच्या पोटात गोळा आलाय. काही एजन्सीचे अहवाल, अवकाश शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञांचे इशारे हे सर्व मोठ्या आपत्तीच्या दिशेनं निर्देश करतायत आणि ही दिशा बाबा वेंगा यांनी 2025 शी संबंधित केलेल्या भाकितांशी मिळती जुळती असल्याचं दिसतंय. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष देखील थांबत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्येही दहशतवादी हल्ल्यामुळे तणाव आहे. 7 जून या तारखेमध्ये असं काय खास आहे ते पाहूया. ज्योतिषांच्या मते 7 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ आपली राशी बदलतोय. मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह युद्ध, आक्रमकता, अपघात, जाळपोळ, रक्त यांचा कारक आहे. त्याचवेळी सिंह राशी नेतृत्व, शक्ती आणि अहंकाराचं प्रतीक आहे. जेव्हा मंगळ सिंह राशीत भ्रमण करतो तेव्हा असं मानलं जातं की त्याचं जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. बाबा वेंगाच्या मते 2025 नंतर जग वेगवेगळ्या मानसिकतेसह 2 संस्कृतींमध्ये विभागलं जाईल. एक तंत्रज्ञानात बुडालेली असेल आणि दुसरी अध्यात्मात हरवलेली असेल. दक्षिण गोलार्धात अचानक एक मोठा स्फोट होईल. विषारी पदार्थ पाण्यात विरघळतील आणि नवीन रोग जन्माला येतील. जून 2025 नंतर विषाणू आणि बुरशी नवीन साथीचे रोग निर्माण करू शकतात. आज 7 जून 2025 रोजी मंगळ पण बदलला आहे. मंगळ ग्रह हा जो अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो, ज्यामुळे सृष्टीवर त्याचे अनेक शुभ अशुभ परिणाम मानवी जीवनावर होतात, तो आज गेलेला आहे एक राजराशी, ज्याला सिंह राशीला म्हणतात. आणि ही स्थिती 28 जुलैपर्यंत आहे. 28 जुलै 2025 अशा प्रकारे अतिवृष्टी, भूकंप, युद्धजन्य स्थिती या विशिष्ट घटनेतून देश आणि समाज जाईल असा हा ग्रहांचा असणारा कालखंड आहे. बाबा वेंगा यांनी आणखीन एक इशारा दिला होता. पूर्वेकडील एक देश आपल्या आध्यात्मिक शक्तीनं पश्चिमेकडील आव्हानांना रोखण्याचा प्रयत्न करेल. हा देश भारत असल्याचं बोललं जातंय, कारण भारत शतकानुशतके अध्यात्माचं केंद्र राहिलंय, जिथे योग, ज्ञान आणि प्राचीन ज्ञानाची मुळं खोलवर रुजलेली आहेत. अचूक भाकीत करणारे बाबा वेंगा कोण होते ते पाहूया. बल्गेरियाचे वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला. त्यांनी अगदी लहान वयातच त्यांची दृष्टी गमावली. परंतु असं म्हटलं जातं की देवानं त्यांची पाहण्याची क्षमता हिरावून घेतली आणि भविष्य जाणून घेण्याची अद्वितीय क्षमता दिली. बाबा वेंगा एक अतिशय रहस्यमय महिला होती. तिने अनेक मोठ्या जागतिक घटनांचं भाकीत केलं होतं. त्यातील काही भाकीतं इतकी अचूक होती की जगभरातील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञही त्यांच्या दूरदृष्टीनं थक्क झाले. बाबा वेंगा यांनी 1996 मध्ये जगाचा निरोप घेतला. आपण अनेकदा भाकीतं फक्त एक किस्सा समजून दुर्लक्ष करतो, परंतु बाबा वेंगांच्या अचूकतेमुळे त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. त्यामुळे 7 जून आणि एकूणच 2025 या वर्षामध्ये जगात काय मोठं घडणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. मानसिकदृष्ट्याही त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. भाकितांच्या जगताकडून आपण वळूया आता दैवी शक्तीकडे. बातमी पंढरपूरमधून. आषाढी यात्रेचा सोहळा येत्या 6 जुलै रोजी साजरा होतो आणि या काळात जास्तीत जास्त भाविकांना
विठ्ठलाचं दर्शन व्हावं यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 जूनपासून ते आता प्रशाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. दरम्यान तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय संस्थानं घेतला आहे. भाविकांना वेळेत दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीनं टोकन दर्शन सुविधा देखील आता सुरू केलेली आहे. त्यासाठी येत्या 15 जून रोजी टोकन दर्शन व्यवस्थेचा डेमो घेण्यात येईल. आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. जून रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. पलंग काढणे म्हणजे देवाच्या मागे लोड देणे. लोड देणे म्हणजे देवाचे सर्व राजोपचार बंद होणे व राजोपचार बंद झाल्यानंतर भक्तांना 24 तास सुलभ दर्शन देण्यात येणार आहे. येत्या 6 जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे. आता पालखी सोहळ्याकडे. संत मुक्ताबाई विठुरायाच्या भेटीला आता निघालेल्या आहेत. संत मुक्ताईचा पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषानं अवघी मुक्ताई नगरी दुमदुमून गेली होती. बघा, जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमधील आपण दृश्य बघतोय. वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला आता 30 दिवसांचा आणि तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास करून जाणार आहे. खानदेश, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातून हा पालखी सोहळा मार्गक्रमण करेल. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी, एवढंच महत्त्व संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे. वाखरीतल्या रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसंच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जाते. संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावाकडून दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.